महाराष्ट्रासह मुंबई ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती। अतिवृष्टीमुळे अनेक सखोल भागात पाणी साचलं होतं। त्यापैकी आपण सध्या माजिवडा परिसरात आहोत। या ठिकाणी देखील 3-1 फूट पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते दुकानामध्ये असेल या ठिकाणी असणाऱ्या कारखाना गणेश मूर्तीचे कारखाने त्यांना मोठा फटका बसला होता। त्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलं तर आपण त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आलोय आणि गणरायाचं आता इथं वाजत गाजत स्वागत करत या ठिकाणी आता बाप्पा हे आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन जात आहेत। आणि याच कारखान्यामध्ये आजूबाजूचे कारखाने आहेत त्याच्यामध्ये सर्वत्र पाणी साचलं होतं आणि त्याच आता लाडक्या बाप्पाला घेऊन या ठिकाणी जे ते गणेश भक्त जात आहेत। त्यामुळे नक्कीच आपण त्यांच्याशी बात करणार। गणेश उत्सवाच्या निमित्त तुम्हाला शुभेच्छा। कसं बघतात याच कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि याच ठिकाणची आता मूर्ती कसं बसं तुम्ही आता घेऊन जात घरी, तर मोठा फटका या कारखानदारांना पडला होता। आज गणरायाचं घरी आगमन होतात, काय सांगाल? गणपतीच्या सर्वांना पहिल्यांदा शुभेच्छा। या कारखान्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूपच होतं। 3 दिवस भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे इथल्या सर्वच जवळजवळ गणपतीच्या मूर्त्या पाण्यात गेल्या होत्या। त्यामुळे या कारखान्याचं खूप सारं नुकसान झालेलं आहे। खूप चांगले कलाकार आहेत, मूर्तिकार आहेत जे चांगल्या मूर्त्या घडवतात आणि गणपती बाप्पाला एक मूर्त स्वरूप देऊन चांगल्या मूर्ती देण्याचं काम हे करतात। परंतु त्यांना या नैसर्गिक आपत्तीपुढे काही करता न आल्यामुळं भरपूर पाणी या ठिकाणी साठल्यामुळे यांच्या कारखान्याचं खूप सारं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर मूर्तींचंही नुकसान झालेलं आहे। तर त्यानंतरही त्यांनी जोमानं उठून चांगली काम करून चांगल्या मूर्ती घडवून परत सर्व त्यांच्या भक्तांना गणेश मूर्ती देण्याचं काम केलं आणि त्याबद्दलच आम्ही आभारी आहोत त्यांच्या या मूर्तिकारांच्या बद्दल। होत होऊ शकतं असं का नाही, आम्हाला हीच भेटलेली आहे। पण खूप लोकांचं म्हणजे असं म्हणजे त्यांना बी एवढा त्रास झालेला, कधी फोटो मागवला असतो, कोण मागवतो फोटो वगैरे, पण त्यांना जागा नाही ठेवा, पाय ठेवा। मी 2-3 वेळा येऊन गेलो, पण पाय ठेवायला जागा नाही इथे। म्हणजे खाली सर्व किचन वगैरे असतो, चिखल वगैरे म्हणतात, खूप त्रासदायक। म्हणजे तेव्हा एवढी मेहनत पडली, एवढी मेहनत ना, म्हणजे रात्रंदिवस ते इथंच राहत आहेत ते, असा प्रकार आहे। तर ह्यांना काहीतरी सरकारकडून ना अनुदान, एक भरपाई, एक नुकसान असतं ना ते त्यांना कमीत कमी थोडं शांती मनाला बरं वाटेल, नाही तर पूर्ण खूप नुकसानामध्ये जाणार आहे ह्या प्रकारे। पाहू शकतो जी कारखान्यात ज्या मूर्ती होत्या त्या आता काही मूर्त्या आता सुबक अशा बाल गणेश मूर्ती त्यांना देण्यात आलेल्या आहेत। मात्र मोठं नुकसान फटका इथं बसलेलं आहे। या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत ताबडतोब ठाणे महानगरपालिकेला आदेश दिले आणि त्यानंतर यांचा पंचनामा झाला। मात्र अजून देखील त्यांना पैसे मिळाले का नाही ह्या संदर्भात देखील आपण त्यांना विचारणार। मात्र सध्या लाडक्या बाप्पाचं गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि याच ठिकाणी जी मूर्ती घेऊन जाते याच ठिकाणी 3-1 फूट पाणी साचलं होतं। आपण देखील TV9 मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी आलो होतो आणि याची दखल घेतली आणि त्या दखलनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली। त्यामुळे नक्कीच आता गणराय आता आपल्या घरी विराजमान होतात। या ठिकाणी अनेक भक्तगण जे ते मूर्ती घेऊन आलेले आहेत। मात्र आपण त्या कारखान्यात आता दाखवू शकतो ज्यावेळेस पाणी शिरलं होतं त्यावेळेची परिस्थिती आणि आता पाऊस उघडल्यानंतर त्या आजची परिस्थिती या मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी फटका या कारखानदारांना बसला होता, गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना बसला होता। त्यामुळे नक्कीच सुबक अशा मूर्ती घेऊन आता या लाडक्या बाप्पाला अनेक जण आता भक्तगण जे आपल्या घरी घेऊन जात आहेत। याच ठिकाणी ज्या फळीवरती ज्या मूर्ती ठेवल्या होत्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होतं आणि याच ठिकाणचं पाणी पाऊस थांबल्यानंतर पूर्णतः या ठिकाणी सकल भागातलं पाणी निघून गेलं। बाजूलाच असणारा नाल्याचा फटका आणि घरांना देखील बसला, दुकानदारांना देखील बसला। मात्र अशा सुबक अशा मूर्ती देखील अजून काही ठिकाणी पडून आहेत की त्यांचा शेवटचा हात बाकी होता। मात्र रंगाचा शेवटचा हात बाकी असताना देखील अशा प्रकारच्या निसर्गाने या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला। काही मूर्ती आहेत त्या तशाच अजून आहेत। त्यामुळे या लाडक्या बाप्पाला आता कुठंतरी गणरायाला घेऊन जाताना आपल्याला ठिकाणी दिसतात हे मूर्तिकार आहेत, हे रात्रंदिवस मेहनत करत असतात आणि ह्या मूर्ती जपून ठेवत असतात। ही जागा त्यांना जी या ठिकाणी देण्यात आली होती त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी साचेल ह्यांना माहीत नव्हतं। मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या ठिकाणी त्यांनी कारखाना ठेवला होता, उघडला होता। मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी त्यांना सोसावं लागलं। मात्र कसं बसं त्यांनी अनेक ठिकाणच्या मूर्त्या घेऊन आता या गणेश भक्तांना देण्यात आलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी जे आता जो कारागीर आहेत त्यांनाच आपण विचार आपण त्याविषयी आलो होतो। TV9 मराठीच्या माध्यमातून दखल घेतलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी। त्यांनी थेट
या ठिकाणी सांगण्यात आलं की यांची नुकसान भरपाई द्यावी. पंचनामा झाला आहे, काय वाटतं पुढचं नुकसान भरपाई दिली आहे का? नाही अजून काही दिली नाही आहेत. पंचनामा वगैरे केला होता, अजून काय मदत झाली नाही आहे. मदत झाली नाही. नाही झाली, फक्त पंचनामा वगैरे करून गेलेत ते. काय म्हटले होते ते आले ते? ते म्हटले की किती नुकसान झालंय वगैरे विचारपूस केली, लिहून घेतल्या मूर्त्या किती गेल्यात आणि बोलले होईल मदत म्हणून. अजून काही मदत झालेली नाही आहे. झाली नाहीये. नाही झाली. असे बाजूचा पण कारखाना आहे, हो आजूबाजूच्या पण कारखान्यामध्ये पाणी शिरलं होतं. हो, इथे पण कारखान्यात पाणी शिरलेलं, त्यांच्या पण कारखान्यात पाणी शिरलेलं. मूर्त्या कशा दिल्या बाकीच्या लोकांना? बाकीच्या आम्ही जेवढ्या म्हणजे आमच्याकडनं पॉसिबल झाल्या तेवढ्या आम्ही दिल्या आणि ज्या खराब झालेल्या होत्या त्या खंडित झालेल्या त्या आम्ही विसर्जन करून दिल्या सगळ्या. हो, मूर्त्या कुठून कशा मागवल्या? बाकीच्या आम्ही याच्या कारखान्यातून थोड्या ॲडजस्ट करून सर्वांना मूर्त्या आम्ही दिल्या. नक्कीच अजून देखील महानगरपालिकेने पंचनामा केला, मात्र नुकसान भरपाई दिलं नाही असं म्हणत आहे. आपण अजून कारखान्याच्या आत जाऊ शकतो. त्या ठिकाणचं ज्या ठिकाणी पाणी साचलं होतं तिथं आता भक्तगण आलेले आहेत. प्रत्येक मूर्ती त्यांच्या कशा आहेत, व्यवस्थित आहेत का, त्यांना व्यवस्थित मिळत आहे का, हे देखील तपासत आहे. मात्र सध्या पाहू शकतो अशा प्रकारच्या अनेक मूर्त्या ज्या आहेत ते बुक केल्या होत्या, त्या कुठेतरी या ठिकाणी अजून देखील ह्या ठिकाणी शेवटचा हात मूर्त्यांना होता. मात्र या ठिकाणी पावसाच्या पुढे कोणाचंच चालत नाही, निसर्गापुढे कोणाचंच चालत नाही. मात्र या ठिकाणी आता ज्या मूर्त्या होत्या खराब झाल्या त्यांना विसर्जन करण्यात आलं आहे. मात्र ज्या शेवटचा हात रंग द्यायचा होता त्या देखील तशाच राहिल्या. ह्या मूर्त्या ज्या आहेत ते POP असतील, प्लॅस्टर ऑफ पॅरिस असेल, ते काही या ठिकाणच्या मूर्त्या खराब झाल्या. ह्या ठिकाणी काही जण भक्तगण आले. भाऊ काय नाव आपलं? या ठिकाणी तुम्ही आलात आणि ह्या ठिकाणी मोठा फटका जो होता कारखानदाराला बसला होता, त्याच्यामुळे तुम्हाला जी पाहिजे ती मूर्ती आता व्यवस्थित मिळाली का? त्यामुळे मोठं नुकसान देखील यांना सोसावं लागलं. नमस्कार, मी रोहिदास फडतरे. मी ॲक्च्युली इथं एक महिन्यापूर्वी मूर्ती बुक केलेली होती, पण ज्यावेळेस लास्ट वीकमध्ये इथं खूप प्रमाणात पाऊस झाला आणि इथं दरवर्षी पाऊस झाल्यानंतर नाल्यामधून पाणी बाहेर येतं. ते पाणी बाहेर येतं, ह्या पूर्ण कारखान्यामध्ये पाणी आतमध्ये घुसलेलं. काही कारणास्तव आम्हाला इथं पोहोचता आलं नाही, कारण त्यांना थोडीफार आमच्या हातून मदत होऊ शकली असती, पण आम्हाला ते पाण्यामुळे येता आलं नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी येऊन मी बघितलं तर त्यांचं बरंचसं नुकसान झालेलं होतं. जे खालच्या फ्लोअरिंगला सगळ्या ज्या मूर्त्या होत्या ह्या पूर्ण विरघळलेल्या होत्या. ज्या साईडच्या मातीच्या सगळ्या मूर्त्या त्यांच्या विरघळून गेलेल्या होत्या आणि प्रचंड प्रमाणात त्यांचं नुकसान आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलं ते. आणि खूप वाईटही वाटलं की त्यांनी एवढी कष्टाने आणि मेहनतीने सगळं बनवलेलं होतं, परंतु ह्या पावसाच्या पाण्यामुळे त्यांचं बरंचसं नुकसान झाले. तरी माझी विनंती राहील की महानगरपालिकेला की ह्यांचं, या गरिबांचं जे नुकसान झाले त्यांचं लवकरात लवकर कशी नुकसान भरपाई देता येईल. एकनाथ शिंदे साहेबांना पण माझी विनंती आहे की अशा लोकांना जे नुकसान झाले त्यांची भरपाई लवकरात लवकर द्यावी, ही कळकळीची मी त्यांना विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांना. नक्कीच या ठिकाणी कळकळीची विनंती अशा या गणेश भक्तांनी केलेली आहे. बाप्पा आता आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी पाटावरती बसून थेट आता ते वाजत गाजत घेऊन जाणार आहे. मात्र पाहू शकतो अजून देखील काही जे आहेत ते मूर्तिकार जे आहेत ते त्यांचं नुकसान झाल्यामुळे महानगरपालिकेने अजून देखील त्यांना मोबदला दिला गेला नाही, फक्त पंचनामा करून गेलेला आहे. आता योग्य वेळ कधी येतील आणि त्यांना या ठिकाणी त्या मूर्तिकारांना त्यांचा मोबदला मिळेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र सध्या तरी गणेश उत्सवाचं वातावरण आहे आणि सर्वीकडे आनंदाचं वातावरण आहे. बाप्पाचरणी अनेक ठिकाणी जे ते साकडं मागितलं जातं, महाराष्ट्र समृद्धी अशा प्रकारचं ठेवावं, आरोग्यमय ठेवावं, अशा प्रकारचे ज्या ठिकाणी पाणी साचलं त्या ठिकाणी ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांच्यासाठी देखील मदतीचं या ठिकाणी मागणं गणरायाकडे केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात अशा कारखानदारांना आता कशाप्रकारे महानगरपालिका या ठिकाणी जागा देतील, या त्यांना या ठिकाणी कारखाना ज्या ठिकाणी स्वतःचा देखील आहे त्या ठिकाणी नुकसान होणार नाही अशा ठिकाणची जागा देखील कशाप्रकारे पंचनामा करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी सर्वच आता गणेश भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे मोठा उत्साहाचं वातावरण यांच्यामध्ये दिसून येत आहे. अनेक सुबक मूर्त्या अशा वेगवेगळ्या रंगात आणि छटामध्ये आणि वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शंकराच्या रूपामध्ये, या ठिकाणी कोळी समाजाच्या या ठिकाणी रूपामध्ये, तसेच वेगवेगळ्या लाडके बाप्पा आणि ह्या बालगणेश गणपती शंखावरती, मोदकावरती अशा स्वरूपाचे मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच आज गणेश उत्सवाच्या निमित्त मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहेत आणि
पाऊस आणि सध्या तरी या ठिकाणी ते सध्या तरी आता बंद आहे पाऊस, मात्र येणाऱ्या काळात आता गौरी देखील येणार आहे, त्यामुळे नक्कीच आनंदचा उत्साह ठाणेकरांमध्ये पाहायला मिळतो. मात्र दुसरीकडे कारखानदारांमध्ये नाराजीचे सूर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिका कशा प्रकारचं पाऊल उचलते आणि या मूर्तिकारांना या ठिकाणी कशा प्रकारची नुकसान भरपाई देणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.